नमस्कार मित्रांनो, आज मी एक नवीन स्कीमची माहिती घेऊन आलेलो आहे। कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी LIC बीमा सखी योजना या योजनेचं उद्घाटन केलंय। ही योजना खरंच चांगली योजना आहे। आता सध्या जी महाराष्ट्रामध्ये योजना सुरू आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना। ती फुकटची मानधन योजना आहे। त्यामुळे महिलांना काहीच करायचं नाही आहे, फक्त मानधन घ्यायचं आहे। परंतु आता गव्हर्नमेंटने खरे काम केले आहे की महिलांना सशक्तीकरण बनवण्यासाठी, महिलांना सेल्फ एम्प्लॉयमेंट देण्यासाठी म्हणून ही योजना आहे। या योजनेमध्ये त्याच महिला भाग घेऊ शकतात ज्यांचं शिक्षण 10वी पर्यंत झालेलं आहे। वय 17 ते 70 वर्षापर्यंत ज्या महिला आहे त्या यात भाग घेऊ शकतात। सर्वप्रथम त्यांना नोंदणी करायची आहे आणि 3 वर्षाचं ट्रेनिंग घ्यायचं आहे। या योजनेमध्ये ज्या महिला भाग घेतील त्या सर्व महिलांना पहिल्या वर्षी 7,000 रुपये प्रति महिना मानधन मिळतील। दुसऱ्या वर्षी 6,000 आहे आणि तिसऱ्या वर्षी 5,000 आहे। परंतु यामध्ये एक अट आहे। पहिल्या वर्षी जेवढ्या पॉलिसी काढतील त्याच्या 65% पॉलिसीज ह्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी सुरू असायला पाहिजे, तेव्हा कुठे त्यांना 5,000 आणि 6,000 मानधन मिळेल। ही योजना अतिशय चांगली योजना आहे। महिलांच्या सशक्तीकरणासाठी, त्यांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना उत्तम आहे। एक त्यांना सेल्फ एम्प्लॉयमेंट मिळेल, गावातील महिलांना एक एम्प्लॉयमेंट मिळेल। LIC सखी बीमा योजनामध्ये ज्या महिलांचं वय 17 वर्षापासून तर 70 वर्षापर्यंत या सर्व महिलाच भाग घेऊ शकतात। आणि त्या दरम्यान जे 3 वर्षाचं ट्रेनिंग होईल त्यामध्ये त्यांना एक फायनान्शियल लिटरसी, कम्युनिकेशन स्किल, कस्टमर इंटरॅक्शन इत्यादी गोष्टी शिकवल्या जातील। या योजनेचा खरा उद्देश म्हणजे LIC पॉलिसी जास्तीत जास्त विक्री हाच आहे, दुसरा उद्देश नाही आहे। परंतु या स्कीममुळे महिलांना एक स्किल येईल। LIC सखी बीमा योजनामध्ये एक खूपच चांगली गोष्ट म्हणजे ज्या महिला ग्रॅज्युएट असतील अशा महिलांनी जर परफॉर्मन्स चांगला दाखवला तर त्या LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर सुद्धा जाऊ शकतात। म्हणून ही स्कीम खरंच चांगली आहे। तर या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी फायदा घ्यायला पाहिजे आणि सेल्फ डेव्हलपमेंट, सेल्फ एम्प्लॉयमेंट हा उद्देश त्यांचा पूर्ण होऊ शकतो। तर मित्रांनो, आपण LIC बीमा सखी योजना संदर्भात एक क्लिप पाहूया ज्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळेल। तर चला पाहूया। योजना राबवण्यात येते। विमा सखी म्हणून काम करणाऱ्या महिलांना मानधन मिळणार आहे। 3 वर्षात LIC 2,16,000चं मानधन विमा सखींना देणार आहे। आज हरियाणाच्या पानिपतमध्ये मोदी विमा सखी योजनेची सुरुवात करतील। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र सरकारची विमा सखी योजना आहे। विमा सखी योजनेमुळे महिलांना रोजगार मिळण्याची संधी आहे। LIC कडून विमा सखी योजना राबवण्यात येणार आहे। 3 वर्षात LIC कडून 2,16,000चं मानधन विमा सखींना मिळेल। योजनेअंतर्गत पुढील 3 वर्षात 2 लाख महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न असेल। योजनेसाठी महिलांचे शिक्षण 10वी पूर्ण आणि किमान वय 18 वर्ष असणं आवश्यक आहे। योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये 35,000 महिलांना विमा एजंट म्हणून रोजगाराची संधी असेल। योजनेच्या माध्यमातून महिलांना 3 वर्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे। प्रशिक्षणादरम्यान महिलांना प्रत्येक महिन्याला स्टायपेंड म्हणून 7,000 रुपये दिले जातील। तर आपण ही थेट दृश्य बघतोय। सध्या या योजनेचा शुभारंभ झालेला आहे आणि या योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं महिलांनी सहभाग नोंदवलेला आहे।